नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, तुम्हालाही आत्तापर्यंत गृहउपयोगी वस्तूसंच मागणीचा फॉर्म तुम्ही भरला नसेल किंवा तुम्हाला अपॉइंटमेंट मिळाला नसेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कशा प्रकारचे अपॉइंटमेंट घ्यायचं आहे। तर तुम्हाला सर्वप्रथम mahaboc.in च्या वेबसाईटवरती आल्यानंतर असा इंटरफेस दिसेल, पण इथे तुम्हाला वेबसाईटची लिंक भेटणार नाही। तर वेबसाईटची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डायरेक्ट तुम्ही या वेब पेजवरती येऊ शकता। गृहउपयोगी वस्तूसंच, कारण बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे। खूप साऱ्या जिल्ह्यांमध्ये इसेन्शियल किट, सेफ्टी किट आणि भांडीसंचा अपॉइंटमेंट सुरू झालेला होता आणि खूप लोकांनी घेतलेला आहे। आजची अपडेट आहे बांधकाम कामगार मित्रांसाठी की तुम्ही तुमच्या वेबसाईटवरती येऊन, जे वेबसाईट आहे कल्याणकारी मंडळाची गृहउपयोगी वस्तूसंच मागणी अर्ज, इथे जे तुम्हाला दिसत आहे हे भांडीसंची मागणी अर्जची वेबसाईट आहे। याच्यावरती क्लिक करून तुम्ही चेक करत जा, तुम्ही जर आतापर्यंत अपॉइंटमेंट घेतला नसेल किंवा अत्यावश्यक संच म्हणजे इसेन्शियल किटसाठी जरी तुम्ही अपॉइंटमेंट घेतला नसेल तर त्याची जर वेबसाईटचा लिंक हवा असेल तर माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथं जाऊन याच्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाका, सेंड OTP करा। सेंड OTP केल्यानंतर तुम्हाला OTP येईल, OTP एंटर करा आणि OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म लॉग इन होईल। शिबिर निवडा आणि त्याच्यानंतर कॅलेंडरची तारीख निवडा, त्याच्यासोबतच तुम्हाला प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक करून प्रिंट घ्यायचं आहे। तर आता खूप जिल्ह्यामध्ये असा प्रकारचा एरर पाहायला मिळत आहे। आपल्या जिल्ह्यातील संचाचे लक्षांक संपुष्टात आले, लक्षांकवाढीनंतर संगणक प्रणाली सुरू करण्यात येईल, असा जर एरर येत असेल तर थोडासा थांबा आणि दररोज तुम्ही 2-4 वेळेस 5-6 वेळेस वेबसाईटवरती व्हिजिट करा आणि तुमचा अपॉइंटमेंट बुक करण्याची प्रयत्न करा। त्याच्यानंतर सुरक्षा संच वितरण सेफ्टी किटची वेबसाईटचा लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डायरेक्ट तुम्ही या पेजवरती याल, इथे येऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, रजिस्ट्रेशन नंबर टाकून सेंड OTP करायचा आहे। इथेही तुम्हाला जर तसाच प्रकारचा एरर दिसत असेल तर थोडासा वेट करायचा आहे आणि तुम्हाला दररोज 4-5 वेळा अपडेट घ्यायची आहे वेबसाईटची। असं जर प्रकारचा जर एरर येत असेल तर तुम्हाला वारंवार चेक करत राहायचं किंवा वेबसाईट कधीही सुरू होऊ शकते। आजची अपडेट आहे बांधकाम कामगारांसाठी। तर अपडेट कशी वाटली नक्कीच कॉमेंटमध्ये कळवा। याच्या रिलेटेड कोणताही क्वेश्चन असेल तर कॉमेंट करा, नक्कीच आन्सर देऊ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।